नमस्कार. आज आपण प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील या नावाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळी ओळख आहे. विशेषतः गेल्या 20 वर्षात साहित्य निमित्ताच्या माध्यमातून हे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांची मराठी साहित्य जगतातला वाङ्मय चळवळीतले एक कुशल कार्यकर्ता, संघटक, भाषाप्रेमी, मराठीचे व्यासंगी प्राध्यापक, प्राचार्य, शिस्तशीर प्रशासक आणि वाङ्मयीन संस्थांचे सुजाण नेते अशी ओळख आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात वाङ्मयीन व्यवहार व संस्थात्मक कार्यात रोखठोकपणा आहे. साहित्य संस्था अधिक सक्रिय व्हाव्यात अशी त्यांची तळमळ असते. ठाले पाटील सर मराठवाडा साहित्य परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 6 वर्ष अध्यक्षपद भूषवले आहे. पाऊण शतकातील महाराष्ट्राच्या वाङ्मयीन संस्थात्मक कार्यावर त्यांच्या साहित्यिक कार्याचा ठसा उमटला आहे. मित्रहो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर भारतातल्या कानाकोपऱ्यात वाङ्मयीन संस्कृती घेऊन जाणारे प्राचार्य ठाले पाटील सर आज एमजीएम विद्यापीठामध्ये आलेले आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. सर, आज वयाचे 83 वर्षे तुम्ही पार केलेले आहे. आज महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतामध्ये ठाले पाटील सरांचं एक दबदबा साहित्यामध्ये निर्माण झालेला आहे, साहित्य संस्कृतीमध्ये निर्माण झालेला आहे सर. परंतु आम्हाला या पाठीमागची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी तुमचं बालपणाची पार्श्वभूमी, तुमचं बालपणाचं शिक्षण याविषयी समजून घ्यायला आवडेल सर. दबदबा आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 75 वर्षापूर्वी खेड्यांमध्ये शिक्षण नावाची गोष्ट नव्हती. त्याचं कारण शाळाच नव्हत्या. मराठवाड्यात 5 जिल्हे होते आणि या 5 जिल्ह्यांमध्ये मोठी मोठी तालुके होते. सिल्लोड, भोकरदन आपण थोडं बाजूला करू, पण सिल्लोड, कन्नड, वैजापूर, जालना जिल्ह्यातलं त्या काळातलं अंबड, पैठण ही अतिशय मोठी अशा प्रकारची खूप मोठ्या विस्तार असलेले अशा प्रकारचे तालुके होते. साधारणपणे अशा मोठ्या तालुक्यामध्ये 4 ते 5 शाळांच्या पलीकडे शाळा नव्हत्या. त्याही प्राथमिक स्तरापर्यंतच्या शाळा होत्या. एखादं मिडल स्कूल म्हणजे 7वी पर्यंतची शाळा तालुक्यामध्ये असायची. एखाद्या ठिकाणी हायस्कूल असायचं. याच्या पलीकडे शिक्षण नावाची गोष्ट ही खेड्यामध्ये माहीत नव्हती. अशा काळामध्ये आम्हाला शिक्षणाची कोणतीही सोय नसल्यामुळं आमचे पालक, कारण गावठी शाळा म्हणजे एखाद्या माणसाला लिहिता आणि वाचता येत असेल तर त्याला शिक्षक म्हणून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी नेमायचं. समाज त्याला पैसे पगार देत नव्हता, सरकार त्याला पैसे पगार देत नव्हता. तर जेवढी मुलं शाळेमध्ये शिकत होती त्यांचे पालक, त्यांचे आईवडील त्या शिक्षकाचं कुटुंब पोषण्यासाठी, त्याचं भरणपोषण करण्यासाठी एक मोबदला त्यांना द्यायची. मला आठवतं की आम्ही आमच्यासाठी जे शिक्षक नेमलेले होते त्या शिक्षकाला कुठल्याही प्रकारची पदवी नव्हती, कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र त्याच्याकडे नसायचं. म्हणजे हा 7वी पास आहे तर 7वीचं प्रमाणपत्र असं काहीही नसायचं. त्या शिक्षकाला लिहिता येत होतं, वाचता येत होतं, गणित करता येत होतं. याच्या पलीकडे फारसं शिक्षण त्याला सुद्धा नसतं. असे शिक्षक गावठी शिक्षक म्हणून नेमले जायचे आणि ते त्या मुलांना शिकवायचे. तर त्याचं कुटुंबाचं पोषण करणं ही जी मुलं शाळेत जायची त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी होती. आणि म्हणून 1 रुपया महिना आणि 1 शेर धान्य, म्हणजे आजच्या हिशोबानं आपण असं म्हणू की 15 मुलं जर असतील तर 15 रुपये महिना त्याला पगार मिळायचा, मोबदला मिळायचा. पगार म्हणताच येणार नाही, मोबदला मिळायचा. आणि आजच्या हिशोबानं बोलायचं तर 14 किलो धान्य त्याला मिळायचं. मात्र दिवस चांगले असल्यामुळं, संपन्नता त्या खेड्यातली संपन्नता त्या काळामध्ये असल्यामुळे नैसर्गिक कोणाच्याही शेतात गेला किंवा बांधाऱ्यावर शिक्षक गेले तर मोफत अशा प्रकारचा भाजीपाला किंवा काही ज्या वस्तू शेतातल्या असतील त्यांना आदरानं हे पालक देत असत. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हा लोकांचं शिक्षण झालं आणि त्यातून
आम्हाला दोन गोष्टी मिळाल्या. या शिक्षकांनी, अशा प्रकारच्या शाळांनी, अशा प्रकारच्या गावठी शिक्षकांनी आम्हाला दोन गोष्टी दिल्या. एक, वाचन उत्तम वाचता येईल हे उत्तम रीतीनं आमच्याकडून करून घेतलं, लिहिता येईल हे उत्तम रीतीनं आमच्याकडून करून घेतलं, आणि काही मिनिटात, काही सेकंदात हिशेब करता येतील हेही त्यांनी आमच्याकडून करून घेतलं. आता कॉम्प्युटरवर मुलं बघतात आणि हिशेब करतात, गुणाकार करतात, वजाबाकी करतात, ही अशी आम्हाला अजिबात गरज नव्हती. प्रश्न आला की उत्तर जायचं, अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला तयार केलेलं होतं. हे सगळं घेऊन नंतर आम्ही पुढे जेव्हा या शाळा साधारणपणे एक 5-7 वर्षे गेल्यानंतर आता पुढे काय करायचं, उत्तम वाचता येतं मुलाला, उत्तम हिशेब करता येतो, पण जर शिकवायचं असेल तर काय करायचं, तर तोपर्यंत साधारण महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती आणि खेड्याखेड्यामध्ये हळूहळू शाळा निर्माण होत होत्या, आणि मग आम्हाला त्या शाळांकडे आमच्या पालकांनी पाठवलं. सर, 4थीमध्ये तुमच्यासोबत 22 विद्यार्थी होते आणि त्या 22 मध्ये तुम्ही पहिले आले होते. सर, त्याचं असं झालं की शाळाच नव्हत्या, हे मी आधी तुम्हाला सांगितलं. तर 54-55 पर्यंत काही शाळा, त्याला व्हॉलंटरी स्कूल असं म्हणायचं, तात्पुरत्या शाळा होत्या, आणि 30 रुपयावर शिक्षक नेमले जायचे. साधारणपणे तो मॅट्रिक पास झालेला असायचा किंवा मॅट्रिक नापास झालेला असायचा. इकडे कुठेतरी औरंगाबाद, पैठण, भोकरदन ज्या ठिकाणी हायस्कूल असतील त्या ठिकाणाहून शिक्षण घेऊन तो त्या ठिकाणी आलेला असायचा, आणि साधारणपणे तो जो वर्ग होता शिक्षकांचा तो ब्राह्मण होता, आणि त्यांचीच मुलं खेड्यातून शहरामध्ये शिकायला जायची किंवा शहरातून खेड्यात ती शिकून आलेली असायची. तर 30 रुपये महिन्यावर त्याला व्हॉलंटरी शाळा म्हणायची. तर 2 शाळा आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यावेळेला 2 शाळा निघाल्या, 2 खेड्यांच्या मध्ये. एका शाळेत 6 विद्यार्थी होते, ज्या शाळेत मला घातलं त्या शाळेमध्ये 5 विद्यार्थी होते, आणि जी जुनी शाळा 4थी पर्यंतची होती मोठ्या गावामध्ये, साधारणपणे 4-5 हजार लोकसंख्येत, 4000 लोकसंख्येचं त्या काळातलं गाव, तर त्या ठिकाणी प्राथमिक शाळा आधीपासून होती. तिथं 11 विद्यार्थी होते. 11 दुने 22, 6 5 11 आणि ते 22. तर तिथं आम्हाला पहिल्यांदा ज्याला आपण जिथं प्रमाणपत्र मिळतं, जिथं इयत्ता म्हटलं जातं, वर्ग म्हटलं जातो की हा 4थी पास आहे, हा 5वी पास आहे, हा 6वी पास आहे, अशा प्रकारची 4थी बोर्डाची परीक्षा त्या काळात होती. ती परीक्षा सगळीकडे नुकतीच सुरू झालेली होती. त्या परीक्षेमध्ये 22 मुलं बसलेले होते, आणि या 22 मुलांमध्ये मी पाहिला आलो. आणि मग घरच्या लोकांना कौतुक सुरू केलं की आता शिक्षण आला, आपण पुढे पाठवलं पाहिजे. 4थी तर झाली, आता शाळा नाही, मग कुठं शाळा आहे, मग जिथं 5वीचा वर्ग असेल तिथं पाठवायचं, बाहेर पडलं. अच्छा, मग 5वी 6वी 7वी कुठे शिक्षण? 5वी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा होता, जालना जिल्हा औरंगाबादचाच भाग होता त्या काळामध्ये. ते जाफराबादला माझी आत्या होती, जवळच एका खेड्यात राहत, तर तिथं पाठवलं. तिथं 5वी झाली, आणि तोपर्यंत सिल्लोडला म्हणजे आमच्या तालुक्याच्या गावी 5वी 6वी 7वी हे वर्ग सुरू झालेले होते. पण 6वी 7वी ही सिल्लोडला झाली, आणि नंतर मग 8वी, आणि नंतर मग औरंगाबादला इथं चेलीपुरा हायस्कूल जे आता बंद पडलेलं आहे, ते पूर्वी राजा बाजारमध्ये होतं. तर इथं पाठवलं आम्हाला, म्हणजे मला पाठवलं, आणि आणखी खेड्यापाड्यातली इकडची तिकडची थोडीफार मुलं आली. तर 2 हायस्कूल आणि 3रं गर्ल्स हायस्कूल. एक मुलींची शाळा होती, ती मिश्र होती, मराठी उर्दू अशा प्रकारची शाळा होती. ती जिल्हा परिषदेच्या पाठीमागं आजही आहे. जिथं आपलं जिल्हा परिषद औरंगपुरात आहे त्याच्या पाठीमागं ती शाळा आजही आहे. चिलीपुरा हायस्कूल ही राजा बाजारमध्ये दिवाण देवडी म्हणून निजामाची किंवा त्यांच्या दिवाणाचा मोठा वाडा होता, त्याला दिवाण देवडी असं म्हटलं जायचं. तिथं खूप खोल्या होत्या, तिथं ती शाळा होती, चेलीपुरा हायस्कूल. आणि दुसरी फोकानिया म्हणून एक मल्टीपर्पज हायस्कूल एक होतं, ते बडकल गेट जवळ होतं. ह्या 3 शाळा त्या काळामध्ये होते. या शाळांमध्ये खेड्यापाड्यातून येणारे आणि औरंगाबादचे विद्यार्थी हे शिकत असत. आम्हाला चेलीपुरा हायस्कूलमध्ये आम्ही माहीत काहीच नसल्यामुळे गेलो, तसे एका शाळेत गेलो आणि प्रवेश घेतला, आणि तिथून मग मी मॅट्रिक पास झालो 1960 मध्ये. अच्छा, आणि नंतर PUC मग तिथं त्या वेळेला 2 कॉलेजेस होती. एक गव्हर्नमेंट कॉलेज, त्याला ज्ञान विज्ञान कुल असं म्हटलं जायचं त्या काळामध्ये, आणि दुसरं मिलिंद महाविद्यालय, मिलिंद कॉलेज. त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं ते असल्यामुळं PES कॉलेज असं म्हणायचे, मिलिंद कोणी म्हणतच नव्हतं. सर, तुम्ही माझा प्रश्न असा आहे की मिलिंद महाविद्यालयामध्ये तुम्ही PUCला गेलात, बाबासाहेबाचं नेमकं त्यावेळेस मला वाटतं हे बांधकाम सुरू होतं, है ना, 50च्या नंतर. येस,
तर मिलिंद परिसरामध्ये तुम्ही शिक्षण घेत असताना एक त्यावेळेस तुम्हाला शिकवायला सर प्राध्यापक आणि तुमच्या समवेत कोण कोण होते सर? मी 60मध्ये मॅट्रिक झालो आणि 60च्या जूनमध्ये मी तिथं ॲडमिशन घेतलं. मला गणितात उत्तम मार्क्स होते, हां, पण मराठीतही चांगले मार्क्स होते. प्रवेश घ्यायला किंवा ॲडमिशन घ्यायला मी गेलो त्यावेळेला सायन्स म्हणून सायन्सचा फॉर्म मी भरून गेलो. अच्छा, मिलिंदमध्ये? मिलिंद कॉलेजमध्ये. त्यावेळेला तिथं ॲडमिशन कमिटी बसलेली होती. त्यात भालचंद्र फडके हे समोर बसलेले होते. हे भालचंद्र फडके माहीत असण्याचं काही कारणच नव्हतं. तर त्यांच्या समोर नेमका माझा अर्ज केला आणि ते म्हणाले काय घेतो तू हे. त्यांनी ते सगळं खोडलं आणि मला आर्ट्स ते त्यांच्या हातानं त्याने टाकलं आणि मराठी हे ऑप्शनल म्हणून ज्याला आपण आणि वाङ्मय म्हणतो. तर ऑप्शनलही आणि रिजनलही 2 पेपर असे, रिजनलही मराठी दिलं आणि ऑप्शनलही मराठी दिलं आणि इतर काही 2 विषय टाकून त्यांनी मला तिथं ॲडमिशन दिलं. आणि भालचंद्र फडके आम्हाला सुरुवातीला शिकवायला तिथं ते उत्तम शिकवायचे म्हणून उत्तम शिक्षक मला मिळाले आहे. खालीही मला मिळाले होते गावठी शिक्षकांपासून. हायस्कूलमध्येही उत्तम शिक्षक मिळाले आणि कॉलेजमध्येही उत्तम शिक्षक मिळाले. वा, क्या बात आहे सर. मिलिंदच्या प्रवासानंतर सर तुम्ही? तर माझ्या काळामध्ये मिलिंदमध्ये मी आणि सोनटक्के, मी सोनटक्के, भगवान भटकर, त्याच्यानंतर एक कांबळे नावाचे होते, कर्नाटकातून आलेले. पुढे त्यांनी खासदारकीच्या निवडणुका वगैरे लढवल्या. फकीरडे असे लोक साधारणपणे आमच्याबरोबर होते. आणि ते नंतर देना कांबळे पाथरीचे का? नाही, हुमनाबादकडचे ते होते, म्हणजे कर्नाटकातले होते ते. त्यावेळेला कर्नाटकातली मुलं मोठ्या प्रमाणामध्ये इथे शिकायला यायची. कारण बाबासाहेबांनी या ठिकाणी महाविद्यालय काढलेलं असल्यामुळं बाबासाहेबांच्या समाजाची जी मुलं होती ही सगळी मुलं विदर्भातली, खानदेशातली आणि मराठवाड्यातली ही सगळी मुलं तिथे शिकायला यायची. आणि मग तुलनेनं ज्याला आज आपण सवर्ण वगैरे म्हणतो त्या सवर्णाची मुलं तिथं फार कमी होती. आम्ही 100 सव्वाचेच लोक होतो. मिलिंद महाविद्यालयच का निवडलं होतं त्यावेळेस? नाव होतं त्याला बाबासाहेबांचं आंबेडकर. तेव्हा काही एवढं समजायचं काही कारण नव्हतं, एवढी समज नव्हती की बाबासाहेबांचं आहे ना आपण तिथं गेलं पाहिजे असं काही कळण्याचं कारण नव्हतं. पण तिथं गेल्यानंतर उत्तम अशा प्रकारचं वातावरण निदान शिकण्यासाठी अशा प्रकारचं होतं. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा त्या काळामध्ये उत्तम अशा प्रकारचं वातावरण होतं आणि एकापेक्षा एक सरस असे विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा होते. आणि आमच्या तिकडे सरस अशा प्रकारचे होते. यशवंत मनोहर हाही माझा क्लासमेट होता. हो ना. प्रई सोनकांबळे होते, भगवान भटकर होते जे आकाशवाणीतून निवृत्त झाले. हो ना. छान सर. आणि नंतरचा शैक्षणिक प्रवास सर PUC झाल्यानंतर? मी तिथं BAचं सेकंड इयर त्या ठिकाणी मी मिलिंदमध्ये पूर्ण झालो. आणि नंतर देवगिरी कॉलेजमध्ये मराठीत ऑनर्स सुरू झालं. मराठवाड्यातलं ऑनर्सचा कोर्स सुरू करणारं कॉलेज एकमेव कॉलेज होतं. एकमेव होतं. आणि आम्हाला असं वाटलं की आपल्याला वाचनाची हळूहळू सवय वाढत होती, लागत होती आणि म्हणून आपण तिकडे जावं असं वाटलं. पण ते कॉलेज सोडून देवगिरी कॉलेजला 1 वर्ष मी होतो. तिथून पदवीची परीक्षा ऑनर्सची माझी मिळाली. ऑनर्सचं मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये जर MA MSc तुम्हाला लेक्चरर म्हणून मिळत नसतील तर जो ऑनर्स झालेला आहे त्याला लेक्चरर म्हणून नेमत असतो. अशी त्याच्या पाठीमागची कल्पना, ऑनर्सच्या अभ्यासक्रमाच्या पाठीमागची कल्पना होती. सर मी आणि देवगिरी कॉलेजमध्ये सुद्धा बोरगावकरांच्या सारखे व्याकरण शिकवणारे, भाषा विज्ञान शिकवणारे उत्तम शिक्षक आम्हाला मिळाले. भिंगारेंच्या सारखे वाङ्मयाचा चांगला अभ्यास असणारे उत्तम शिक्षक त्या काळामध्ये मिळाले. दमा मिराजदार ही तिकडे होते, तिकडे भालचंद्र फडके होते, इकडे बोरगावकर होते, दमा मिराजदार होते, भिंगारे होते. अशा शिक्षकांच्या याच्या खाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकत गेलो, वाढत गेलो. आणि MAचा प्रवास विद्यापीठामध्ये? BA झाल्यानंतर अर्थातच इथं सगळीच मराठवाड्यातली मुलं ही आमच्या काळामध्ये कुठल्याही महाविद्यालयामध्ये MAचे वर्ग नव्हते. अच्छा. आमच्या काळात तरी. नंतर झाले ते नंतर झाले. बीडला झालं, उदगीरला झालं, आणखी काही ठिकाणी देगलूरला झालं, परभणीला झालं, ते नंतर झाले. पण आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्या काळात फक्त मराठवाडा विद्यापीठच होतं तेव्हा. मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागात होता आणि बहुतेक सगळीकडची अगदी विदर्भातली सुद्धा यवतमाळ पासून मुलं विद्यार्थी
मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये शिकण्यासाठी येत असत. वा, म्हणजे दबदबाच होता विद्यापीठाचा त्यावेळेस. बालकुलकर्णी, डॉक्टर सुधीर रसाळ आणि डॉक्टर युमा पठार हे त्यावेळेला शिक्षक होते आणि यांचा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं विद्यापीठं होती आणि जिथं जिथं मराठी विभाग होते त्या विभागांमध्ये वालंच्यामुळं, रसाळांच्या शिस्तबद्धतेमुळं एक मोठा दबदबा हा निर्माण झालेला सर किती या विद्यापीठाचा. किती योगायोग आहे आणि त्याचा. मुद्दाम मला या ठिकाणी सांगायचं की मराठवाडा विद्यापीठातून MA होऊन मुलाखतीला गेलेला एखादा उमेदवार जर असेल आणि इतर विभागातले इतर विद्यापीठातून MA होऊन आलेले जर उमेदवार असतील तर मराठवाडा विद्यापीठातून मराठी विभागातून पास होऊन गेलेला जो उमेदवार असेल त्याला ते घाबरायचे. क्या बात आहे सर. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. वा सर, खरोखरच खूप महत्त्वाचा योग आहे, कारण ज्या शिस्तप्रिय प्राध्यापकाच्या संस्कारातून तुम्ही घडलेला आहात, उद्याचा हा सत्कार तुमचा त्यांच्याच हस्ते आहे सर, हा गौरव सोहळा. खूप खूप आनंद वाटतो सर या गोष्टीचा. उद्याचा हा योग खूप कमी येतो सर. सर माझा प्रश्न असा आहे की आपण पहिल्यांदा उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक झाला 16 जून 1967 साली. मराठवाड्यातील हे 7वं महाविद्यालय होते. त्यावेळेची निवड प्रक्रिया कशी होती सर? 7वं महाविद्यालय होते अगदी बरोबर आहे. कारण आपलं विद्यापीठ देताना इतक्या कमी महाविद्यालयासाठी विद्यापीठ कसं द्यायचं अशा प्रकारची कळकळ झालेली होती. यशवंतराव मुख्यमंत्री होते आणि यशवंतरावांना मराठवाड्याबद्दल ममत्व होतं. आत्मीयता वाटत होती की या लोकांनी निजामी सत्तेमुळे खूप सोसलेलं आहे. हो. कारण भाषिक दृष्ट्या, कारण उर्दू ही राज्यकर्त्यांची भाषा स्वाभाविकपणेच असणार. ती उर्दू ही राज्यकर्त्याची भाषा होती आणि उर्दू माध्यम होतं, मराठी माध्यम नव्हतं. आणि त्याचा खूप परिणाम सांस्कृतिक दृष्ट्या मराठी समाजावर त्या साधारणपणे 50-60 वर्षात 250 वर्षाचा काळ हे एकूण. सुरुवातीच्या काळात किती झालं माहीत नाही, पण नंतरच्या कालखंडामध्ये हे संबंध चित्र हळूहळू स्पष्ट होत गेलं. आणि त्याच्यामुळं काय होता प्रश्न आपला? प्रश्न असा होता की निवड प्रक्रिया कशी होती. तर 7वं महाविद्यालय होतं म्हणून यशवंतरावांनी महाविद्यालय नंतर निघत राहतील या प्रदेशानं खूप सोसलेलं आहे, यांना विद्यापीठ द्या आणि मग ते विद्यापीठ दिलेलं होतं. आणि मग ही 7 महाविद्यालय होते. तर निवड प्रक्रियेच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही महाविद्यालय किंवा काही महाविद्यालयाच्या किंवा संस्थांच्या संस्थांची व्यवस्थापन मंडळ किंवा मॅनेजमेंट हे विद्यापीठातल्या प्राध्यापकांना मुलाखती घेण्यासाठी बोलवत असत. म्हणजे बालकुलकर्णी वगैरे विशेषतः जास्त करून बालकुलकर्णींना ते बोलवत असत. काही वेळेला तिथला जो कोणी आधीचा जर कोणी तिथं प्राध्यापक असेल तर तोच मुलाखत घेत असे. संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सेक्रेटरी, प्राचार्य आणि तो जो काय त्यांचा आपलं विषय तज्ज्ञ असेल तो विषय तज्ज्ञ प्रश्न विचारायचा आणि ते मुलाखत घ्यायची. तर अशीच आमची मुलाखतीतल्या आमच्या आधीचे जे ग्रस्त होते प्राध्यापक मोहोळकर हे तिथं काम करत होते, त्यांनी माझी मुलाखत घेतली होती. क्या बात आहे सर. आणि तिथे 4 वर्षानंतर तुम्ही देवगिरी महाविद्यालयामध्ये आला. जागा निघाली, अर्ज केला आणि माझी तिथं 3 जागा होत्या, तिन्ही रिकाम्या झालेल्या होत्या. माझी निवड झाली. सर किती योगायोग आहे हा की माझी निवड झाली आणि नंतर आणखी 2 लोक निवडले. त्यामध्ये 4 लोक, 4 वर्षे अनुभव असलेला मीच असल्यामुळं विभाग प्रमुख पदाची सूत्र आपोआपच माझ्याकडे आली. हा योगायोगाचा भाग. त्यात कर्तृत्वाचा भाग कमी आणि जे काही 4 वर्ष अगोदर मी नोकरी केलेली होती त्या सेवेचा भाग जास्त. वा. आणि मग मुक्तानंद महाविद्यालयामध्ये 3-1 वर्ष मी तिथं राहिलो. देवगिरीमध्ये 3 वर्ष 1.25 महिना मी प्राध्यापकी केली. आणि मग त्या काळामध्ये या संस्थेचा विस्तार व्हायला लागला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळचं देवगिरी महाविद्यालय, बलभीम महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय परभणी ही 3 महाविद्यालय, 4थं वैजापूरचं 1 वर्ष आधी सुरू झालेलं होतं. आणि नंतर आणखी काही महाविद्यालय निघालेली होती. तर प्राचार्याच्या जागा निघायच्या आणि प्राचार्य व्हायला लोक उद्योग तयार असायचेच असे नाही. तेव्हा संस्था त्यांना योग्य वाटेल अशा व्यक्तीची प्रमोशनवर आपल्या प्राध्यापकांमधून बढती करत असत. तर माझा मुलाखत तर जरूर घेतली प्राचार्य पदाची सुद्धा मला बोलावून, पण माझं नियुक्ती त्यांनी केली नाही तर मला बढती दिलेली होती. म्हणजे खालची नोकरी माझी शाबूत ठेवून मला प्रमोशन दिलेलं होतं, बढती दिलेली होती प्राचार्य म्हणून गंगापूरला. तिथे मी 17 वर्ष राहिलो. आणि सर तुम्ही मराठवाडा साहित्य परिषदेची जी शाखा आहे
ती मी उमरग्याला सुरू केली. उमरग्याला मी जवळजवळ त्या काळात 150 सभासद सुरू केलेले होते. आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मराठीच्या ज्या परीक्षा घेतल्या जायच्या त्या परीक्षा मी त्या ठिकाणी घेतल्या. अनेक मुलं, हो ना, मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यातली मुलं त्या परीक्षांना बसलेली होती आणि पास झालेली होती, त्यांना त्याचा लाभ मिळालेला. त्यामुळं मराठवाडा साहित्य परिषदेनं बोलवून माझ्यावर तिथली सगळी धुरा सोपवलेली होती. म्हणजे ही जी काय पार्श्वभूमी तुम्हाला आहे ती उमरगामधूनच तयार झाली असं मला वाटतंय सर. खरं म्हणजे याच्या पाठीमागे इच्छाशक्ती पण लागते किंवा आवड होती आपल्याला. कुठं हळूहळू ते आमच्या गावठी शाळेतल्या शिक्षकानं वाचनाची आवड आणि लिहिण्याची म्हणजे वाङ्मय निर्मितीची नाही, लिहिण्याची म्हणजे शुद्ध लेखनासारखं लेखन करण्याची ही जी सवय निर्माण केलेली होती. तो एक प्रसंग मला वाचलाय सर, म्हणजे की गुरुजी चुकले. तो फार पुढचा आहे, तिथलाच आहे पण तो पुढचा आहे. तो बरोबर आहे, कारण मुंबईचा स्वातंत्र्य उत्सव आमच्या 4थीच्या पुस्तकामध्ये त्यावेळेच्या मुंबईचा स्वातंत्र्य उत्सव नावाचा एक पाठ होता, एक धडा होता. विद्यार्थी आणि शिक्षक बोलत असताना किंवा ते शिकवत असताना त्या धड्याजवळ आल्यानंतर हा शब्द लिहून दाखवा, पुस्तक मिटवून, असं शिक्षक म्हणाले. त्यावेळेला ते शिक्षक खानदेशातून 7वी पासून नुकतेच आलेले होते, तेही गावठीच होते, ते नोकरी नव्हती किंवा शाळा उघडलेली नव्हती. जिल्हा परिषदेचा नव्हत्याच त्या काळामध्ये, पण सरकारच्या वतीनं ज्या शाळा सुरू केल्या जायच्या त्या शाळा सुरू केलेली नव्हती, तर गावठीच होते. पालकांनीच त्यांची नियुक्ती केलेली होती, त्यांचा मोबदला पालकच देत असत. तेव्हा तो प्रश्न जेव्हा निघाला स्वातंत्र्योत्सव हा या शब्दाचा, स्वातंत्र्य महोत्सव, तर हा शब्द लिहायचा पुस्तक मिटून, तेव्हा आम्ही प्रश्न त्यांना टाकला की पुस्तकं सगळ्यांनीच मिटायची आणि गुरुजीनं सुद्धा लिहायचे. सगळ्यांनी लिहायचं आणि सगळ्यांनी तो लिहिला. तर मी आणि आणखी एक जण, आता नाव आठवत नाही मला माझ्या मित्राचं, आणि 2 जणांना फक्त तो शब्द नीट लिहिता आला. मास्तर चुकले होते आणि सगळे मुलं उड्या मारायला लागले, मास्तर चुकले, मास्तर चुकले. असा तो प्रसंग होता. तो अनुभव वेगळाच आहे. मास्तर चुकतच असतात, बरं, मास्तर चुकतच असतात. आणि म्हणून कष्टाळू मास्तर सांगतात की मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर उद्या देईन. उद्या का देईन, तर कारण त्याची तयारी असते की संदर्भ जाऊन पाहायचे घरी, वाचन करायचं, ते जाणून घ्यायचं आणि मग त्या विद्यार्थ्याला सांगायचं. पण दुर्दैवानं आज असे शिक्षक शिल्लक नाहीत, आज असे प्राध्यापक शिल्लक नाहीत. आज पोरांवर ओरडतात आणि आज तशी पोरं पण शिल्लक नाही. अशा प्रकारचे प्रश्न आज शिक्षकाला प्रश्न विचारणारे किंवा कोंडीत पकडू पाहणारी मुलंही नाही आहेत. त्यामुळे शिक्षकाला वाचायची गरजच नाही. त्यामुळे अभ्यास नावाची गोष्ट सगळीकडची संपत चालली. क्या बात आहे सर, खूप मजा येत आहे सर जीवनगौरवाविषयी तुमच्याशी गप्पा मारताना आणि मनमोकळ्या गप्पा मारताना सर. की ठाले पाटील सरांना बोलायचं झालं की रोखठोक भूमिका, रोखठोक त्यांचं शब्दफेक असते. मला असं विचारायचं की सर, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये तुम्ही कार्यरत असताना जवळपास बरेच वर्ष तुम्ही काढले त्या ठिकाणी. 4 वर्ष सोडले की 24 वर्षे जवळपास तुम्ही या संस्थेशी संदर्भात होता. 28 वर्ष या संदर्भात होता सर. या संस्थेचे तुम्ही प्राध्यापक झालात, विभाग प्रमुख झालात, प्राचार्य झालात, प्रशासकीय अधिकारी झालात, 22 महिने संस्था चालक सुद्धा तुम्ही होतात, अध्यक्ष होता सर. आणि दीड महिना विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे. तर या संदर्भातलं तुमचं अवलोकन काय आहे सर? काय, काही काळ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळापासून आपण सुरू करू. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये प्राचार्य म्हणून प्राध्यापक असताना फारसा काही कोणाशी संघर्ष किंवा मतभेद, संघर्ष करण्याचा किंवा मतभेद होण्याचा प्रश्न फारसा उद्भवत नाही. आपला आपण अभ्यास करणे, वर्गात जाणे, शिकवणे, एवढ्या पुरताने मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे किंवा शंका दूर करणे, एवढ्या पुरताच फक्त प्राध्यापकाची जबाबदारी तिथं असते. त्यामुळे मतभेद फारसे होत नाही आणि त्यामुळं कोणाची शत्रुत्वही निर्माण होत नाही. पण प्राचार्य झाल्यानंतर प्रशासनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न तुम्ही सत्सद विवेक बुद्धीनं सोडवायचे असतात. नीट विचारपूर्वक हे काम आहे कुठल्याही प्रशासकाचं किंवा ज्याच्या हातामध्ये प्रशासकीय अशा प्रकारची सत्ता आहे, सूत्र आहे. ती सूत्र समाजाच्या भल्यासाठी
कशी वापरली पाहिजे वा. अशी दृष्टी त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. हं. खेड्यातून अतिशय दारिद्र्यातून आलेलो असल्यामुळं ती आपोआपच आमच्यामध्ये निर्माण. झिरपलेली होती. हो, हो. आणि ती झिरपलेली असल्यामुळं की मुलांचं भलं कशामध्ये आहे हे पाहून प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे. क्या बात आहे. वा. त्याच्या ज्ञानाची त्याची नीट मुलाखत घेऊन त्याची नियुक्ती झाली पाहिजे. त्याच्यामध्ये संस्था चालकांनी हस्तक्षेप करता कामा नये. सुदैवानं आमचा काळ असा होता की कोणी हस्तक्षेप करत नव्हतं. क्या बात आहे. वा. कोणी हस्तक्षेप ते करत नव्हतं. आम्ही निवडलेला प्राध्यापक त्या काळात घेतला जायचा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही क्लार्क, शिपाई हो. ह्या ज्या आहेत तुमच्या लोकांच्यासाठी ते लोक तुम्ही तुमच्या मनानं घेऊ शकता. पाहिजे तुम्ही प्राचार्याला विचारू नका. एखाद्या शिपायानं घंटा दिली नाही, 50 मिनिटं किंवा 45 मिनिटं संपल्यानंतर हो. वेळ संपल्यानंतर इकडे तिकडे निघून गेला घंटा दिली नाही तर 45 मिनिटं झाली म्हणून प्राचार्य येऊन घंटा देऊ शकतो. हो. क्या पण राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाच्या वर्गामध्ये जाऊन जर विज्ञान विषयाचा प्राचार्य जर झालेला असेल तर तो जाऊन शिकवू शकत नाही. किंवा भाषा विषयाचा प्राध्यापक प्राचार्य झालेला असेल किंवा भाषा विषयाचा प्राचार्य असेल तर तो एखाद्या विज्ञान विषयाच्या वर्गामध्ये जाऊन तो त्याच्या गैरहजेरीत त्या ठिकाणी शिकवू शकत नाही. हो. शिकवू शकत नाही. पण क्लार्क चुकला तर त्याची दुरुस्ती तो करू शकतो. सुपरिटेंडेंट चुकला तर त्याची दुरुस्ती तो करू शकतो. शिपायाने वेळेवर घंटा दिली नाही, 45 मिनिटं झाली तरी तर प्राचार्य आपल्या केबिन मधून येऊन दगड उचलून किंवा काय तिथं जे असेल ते डन 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 वाजवून वर्ग संपला म्हणून करू शकतो. पण प्राध्यापकाची जागा प्राचार्य घेऊ शकत नाही विशिष्ट विषयाच्या. हे मला नीट कळत असल्यामुळं किंवा तेवढी समज असल्यामुळं असं म्हणूया. म्हणून आम्ही अशा प्रकारची अपेक्षा करायचो की प्राध्यापक नेमताना तुम्ही त्या विषयामध्ये त्या विषयाचं पुरेसं ज्ञान त्याला आहे की नाही हे पाहिलंच पाहिजे. कारण जी मुलं उद्या शिकणारे त्या मुलांच्या भवितव्याशी त्याचं शिकवणं निगडीत आहे. त्याचं शिकवणं त्याच्याशी निगडीत आहे. तो जर पुरेसा तयार नसेल तर ती मुलं कच्ची राहतील आणि त्यांचं आयुष्याचं नुकसान होईल. आणि एकदा तुम्ही नेमला तर 35 वर्ष तिथून तो जाणारच नाही. म्हणजे 35 वर्षामध्ये येणारी जी काही मुलं आहेत ती सगळी मुलं त्या विषयामध्ये कच्ची राहतील अशी त्याच्या पाठीमागची दृष्टी होती. आणि म्हणून आमचा तसा आग्रह असायचा. सुदैवानं माझ्या नोकरीच्या शेवटच्या 2-3 वर्षाच्या काळाचा भाग जर सोडला तर साधारणपणे 25 वर्षे असे प्रश्न आम्हाला पडले नाही. आमच्या मनाप्रमाणे प्राध्यापक तरी निवडले गेले आणि म्हणून महाविद्यालय नीट चालली, मुलांना नीट शिक्षण मिळालं. प्रशासकीय अधिकारी असताना तुम्ही खूप छान निर्णय घेतले होते. त्याच्या पाठीमागे माझी एक भूमिका होती. संस्थेमध्ये भांडणं लागली आणि त्यांच्या भांडणाचा परिणाम असा झाला की निवडणूक झाल्यानंतर दुसरा त्यांच्यातला संस्था चालकांच्यामधला दुसरा गट जो सत्तेतला गट होता तो पराभूत झाला आणि दुसऱ्या गटाच्या हातामध्ये ती सत्ता गेली. आणि मग आता हे कार्यालय कोणी चालवायचं अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा पडला तर त्यावेळेला त्यांनी मला अधिकची जबाबदारी माझ्यावर सोपून प्रशासकीय अधिकारी केलेलं होतं. मला 16 महिने ते काम मी केलं प्राचार्याचं काम करून. अर्धा दिवस माझं प्राचार्य म्हणून कॉलेजमध्ये राहायचं, तिथून निघायचं, तासाभरात यायचं आणि नंतर 4 वाजेपासून 8 वाजेपर्यंत इथलं संस्थेचं कार्यालय चालवायचं. त्यामध्ये कार्यालय कसं चालवायचं असतं, प्रशासन कसं करायचं असतं हे याचं एक वळण, हा आत्मस्तुती नाही पण याचं एक वळण तिथल्या त्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना मी लावलेलं होतं आणि त्या पद्धतीनं ते पुढे आजही चालू आहे. आजसुद्धा ते पुढे त्यातून पुन्हा घडत गेले ते लोक. पुढे त्यांच्यातले भांडण विकोपाला गेल्यानंतर कोर्टानं एक निर्णय दिला की या संस्थेच्या 7 प्राचार्यांनी ही संस्था चालवायची आहे. त्यावेळेला 9 महाविद्यालय होती, काही ज्युनियर होती, त्याच्याशिवाय काही ज्युनियर होती आणि 44 ते 45 किंवा 50 हायस्कूल होते, 1-2 प्राथमिक शाळा होत्या. एवढी मोठी संस्था होती. ही 7 प्राचार्याच्या हातात आल्यानंतर त्या प्राचार्याने कोर्टानं म्हटलेलं होतं की तुम्ही अध्यक्ष निवडा. त्याने मला निवडलं अध्यक्ष म्हणून. 22 महिने मी त्या संस्थेचा अध्यक्ष होतो. अनेक प्रश्न निर्माण झाले, ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आली. कारण माझ्यासमोर एक 4-6 दिवस गेले अध्यक्ष होऊन की क्लार्क आला आणि सर अमुक एका शाळेचे मुख्याध्यापक आलेले आणि त्यांना
नोकरीत कायम केल्याचं, म्हणजे कन्फर्मेशन लेटर ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो, कायम केल्याचं प्रमाणपत्र त्यांना पाहिजे. म्हटलं ते लेटर, मी त्याला असं विचारलं की रिटायरमेंटला आले आणि त्यांना कायम असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं नाही. या संस्थेत कोणालाही ते दिलेलं नाही, मलाही ते दिलेलं नव्हतं, मलासुद्धा ते दिलेलं नव्हतं. तेव्हा मी ताबडतोब 7 प्राचार्यांची बैठक बोलावली, त्याच्यात निर्णय घेतला, मसुदा तयार केला आणि स्टाफला सांगितलं जेवढे लोक ज्यांची सेवा 2 वर्षे पूर्ण झालेली आहे त्या सगळ्यांना कन्फर्मेशन लेटर द्या. तर साधारणपणे मी 3,000 कन्फर्मेशन लेटर त्यावेळेला दिलेली होती, एवढा स्टाफ होता. गंमत अशी की माझं कन्फर्मेशन लेटरसुद्धा मी माझ्या सहीनं घेतलेलं होतं आणि त्याच्यावर मी रिटायर झालो. खूपच तर त्यामुळं पुढे अनेक धोक्यातून पुढच्या काळामध्ये आमच्या हातातला आमचे 22 महिने संपल्यानंतर पुन्हा नियमित अशा प्रकारची त्यांची संस्थाचालकांची कार्यकारी मंडळ तिथं काम करायला लागलं आणि मग त्यांना जे मागावे लागणार होते कन्फर्मेशन लेटर ते त्यांना मागावे लागले नाही. या कन्फर्मेशन लेटरवर या सगळ्या 3,000 लोकांचं रिटायरमेंट झालेलं आहे. उत्तम प्रशासक असेल आणि त्यांना नेतृत्व असेल, उत्तम आहे की नाही माहिती नाही, ती आपली जबाबदारी आहे. आपण जर या ठिकाणी या खुर्चीमध्ये आपण बसलेलो आहोत तर आपली नैतिक जबाबदारी आहे. नुसती नैतिकच नव्हे तर याच्यावर निर्णय घेण्याची, जोखीम पत्करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि जोखीम पत्करल्यानंतर काही वेळेला तुम्हाला त्रास होऊ शकतो, तो त्रास तुम्ही सहन केला पाहिजे, ही माझी भूमिका होती. आणि म्हणून सगळ्या लोकांना कन्फर्मेशन लेटर दिले आणि ते सगळे या एका अर्थानं पुढच्या प्रक्रियेतून वाचले. सर, तुमचं गौरवग्रंथ वाचताना किंवा एकंदरीत तुमच्या सहवासात आल्यानंतर वारंवार तुमच्याकडून तुम्ही सांगितलेलं की सर, संकटे आली नाही तर आपण विचार करत नाही, जीवनात आलेली संकटेच प्रश्न सोडवतात. परंतु तुम्ही या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्या अनुराधाताई आहेत, मॅडम आहेत, की घरात चणचण असताना एक अनेक समस्या तुम्हाला आर्थिक निर्माण झाली होती काय त्याच्यामध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की पत्नी विचारी असल्यामुळे 2 पैसे कमी मिळतात म्हणून तिला कधी खंत वाटली नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिला भाग असा आहे की संकट आली, तर संकट आली तर माणूस नीट विचार करायला लागतो आणि प्रश्न कसा सोडवायचा या दृष्टीने तो विचार करतो आणि त्याच्यातून त्याला मार्ग सापडू शकतो. हे मी याच्यासाठी म्हटलेलं आहे की संस्थेमध्ये स्वतंत्रपणानं अशा पद्धतीचे निर्णय मी घेत असल्यामुळं मतभेदचे मुद्दे संस्थाचालकांशी व्हायला लागले आणि एका अर्थानं माझा क्रमांक संस्थाचालकांचे जे आवडते लोक असतात त्यामध्ये शेवटाकडे गेला. तो जाणारच होता पण त्याची पर्वा करायची नाही आणि म्हणून खटके उडाले. न्यायालयामध्ये प्रकरणं गेली, माझ्या नोकरीची प्रकरणं ही न्यायालयामध्ये गेली. जेव्हा संकट आली त्यावेळी याच्यावर कशी मात करायची, याला उत्तर कसं द्यायचं असा विचार करतो माणूस. त्या पद्धतीनं विचार करत गेलो आणि त्याची उत्तरं ते उद्या काय विचार करणार आहेत, उद्या कुठलं काय पाऊल उचलणार आहे याचा अंदाज घेऊन आपण अगोदरच तिथपर्यंत जाऊन पोचायचं अशा प्रकारचा विचार करून ती कृती त्या वेळेला मी केलेलो आहे. म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन मी केस जिंकून पुन्हा संस्थेमध्ये राहिलेलो आहे. सर, मी असा एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, का हा प्रश्न केवळ माझा नाही, अनेकांनी मला प्रश्न विचारायला तुम्हाला सांगितलेला आहे की साहित्य निर्मिती किंवा समीक्षा यापेक्षा गेली 4 दशके अविरतपणे तुमचं कर्तृत्व साहित्य संस्थेचं नेतृत्व करत गेलेलं आहे. सर, संघटना या क्षेत्रात साहित्य संघटना या क्षेत्रात आपण निपुण आहात. ही सर्व पार्श्वभूमी आपणास असताना देखील ललित साहित्याकडे तुम्ही का वळला नाही? ह्या 2 गोष्टी भिन्न आहे. मागच्या ह्याच्यातलं एक राहून गेलं पण ते जाऊ दे, आता मागं पडलं ते. ह्या 2 गोष्टी भिन्न आहेत. ललित लेखन करणं माझी स्वतःची समजूत अशी, मी नेहमीच बोलतो, सांगतो इतरांना की त्याच्यासाठी तुमच्या ठिकाणी उपजतपणे काही एक वेगळेपण लागतो. उपजतपणे ते जन्मतः मिळतं आणि अभ्यासानं काही गोष्टी मिळतात. उपजतपणे तुम्हाला मिळालेले ते तुम्ही जर विकसित केलेलं आहे नंतर अभ्यासाची जोड त्याला देऊन, तर तुम्ही उत्तम अशा प्रकारची निर्मिती करू शकता.
ती उत्तम अशा प्रकारची निर्मिती तुमच्या हातून होऊ शकते. आपण म्हणतो की या बाईच्या हाताला फार गुण आहे, फार उत्तम स्वयंपाक ती करते. कारण तिच्याच हाताला गुण काय आहे? कारण तिला कुठंतरी ते उपजतच मिळालेलं आहे, तिला उपजतच ते मिळालेलं आहे. आणि म्हणून तिचं म्हणून स्वतःचं एक टेक्निक आहे स्वयंपाक करण्याचं, तर ती वापरते. पाहून मुली पाहून आईचं पाहून स्वयंपाक करतात, हे करतात, त्यातून त्या घडत जातात, त्या करतात, घरं चालवतात, सगळं करतात उद्या. पण त्यातली एखादीच वेगळी का निघते? त्याचं कारण उपजतपणानं तिला ते एक वेगळं अशा प्रकारचं मिळालेलं असतं. कोणत्याही निर्मिती, स्वयंपाक ही सुद्धा निर्मितीची, कोणत्याही निर्मितीच्या बाबतीमध्ये तुमच्यात उपजतता असली पाहिजे. उपजत गुण असतील तर ते तुम्हाला विकसित करता येतात, आणि उपजत गुण ज्याच्या ठिकाणी असतील तो उत्तम निर्मिती करू शकतो. माझी स्वतःची समजूत अशी आहे की हा उपजत गुण माझ्यात नव्हता, म्हणून ललित लेखनामध्ये आपल्याला फार करता येईल असं मला कधी वाटलं नाही. लिहावंसं जरूर वाटलं असेल, पण करून पाहिलं तर ते जमलं नाही, आणि म्हणून ते कशाला करायचं. याच्यातला दुसरा तुमचा मुद्दा जो आहे की बा संघटन कौशल्य अमकं तमकं हे तुम्ही जे केलं तर याच्यामध्ये तुम्हाला त्यात रुची आहे. म्हणजे तुम्हाला ललित साहित्याची निर्मिती करता येत नाही, पण ललित साहित्याचं वाचन करता येतं, ललित साहित्य समजून घेता येतं, ललित साहित्यावर निदान ढोबळमानानं का होईना तुम्हाला बोलता येतं. फार तुमच्या ठिकाणी उपजतता असेल तर तुम्ही उत्तम दर्जाचे समीक्षक होऊ शकता, टीकाकार होऊ शकता. पण तुमच्या ठिकाणी ती नसेल तर निदान उत्तम दर्जाचे वाचक तुम्ही होऊ शकता, समज तुमच्यामध्ये येऊ शकते, चर्चा करण्या इतपत तुम्ही तयार होऊ शकता. आणि म्हणून वाङ्मय निर्मिती केली नाही. आणि जेव्हा संस्थात्मक आपल्याला हे आवडतं म्हणून एखाद्या संस्थेचं काम करायला काय हरकत आहे. योगायोगानं मला ती संधी रसाळणी दिली, आणि काम करत गेलो, अनेक गोष्टी सुचत गेल्या. त्यातून पुढचं आणखी काय करायचं ते सुचत गेलं. ते झालं की त्याच्या पुढे काय करायचं, एकातून एक अनेक गोष्टी अशा सुचत गेल्यामुळं ह्या गोष्टी घडल्या. आणि ह्या गोष्टी करत असण्यासाठी माणसांचं बळ लागतं, आणि म्हणून माणसंही त्याच्यामुळं जोडली गेली. त्याच्यातून संघटन आलं, त्याच्यातून आपोआपच संघटन निर्माण झालं. तुम्हाला तुमचा स्वभाव बदलावा लागतो. त्याच्यासाठी 4 माणसं जवळ तुमच्या असली पाहिजे, आणि तुमच्या विचाराशी ती जोडली गेली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला लवचिक व्हावं लागतं. तुम्हाला ताठर राहून तुम्हाला चालत नाही. ताठर राहिले तर 2 माणसं तुमच्याजवळ टिकतीलही कदाचित, पण 4 माणसं, 6 माणसं, 8 माणसं तुमच्याजवळ टिकणार नाही, तुमच्याशी जोडली जाऊ शकणार नाही, कितीही कौशल्य तुम्ही प्राप्त केलेलं असलं तरी सुद्धा. आणि म्हणून थोडंसं लवचिक राहून कोणाचा उपयोग कुठं होईल, कोणतं काम करू शकेल, त्याला स्वतः स्वातंत्र्य दिलं तर तो ते काम करील. अंतिमतः ते काम संस्थेचंच असतं. आणि म्हणून हे आपोआपच कळत गेलं की हे करू शकतो, तो करू शकतो. ज्याला जे करता येतं त्याच्यावर ते सोपवायचं, करायचं. 4 माणसं सोबत येतात, त्यांना सांभाळायचं, त्यांच्याशी नीट वागायचं, त्यांचाही सन्मान ठेवायचा, त्याला कमीपणा वाटणार नाही कुठंही, हे जाणवू द्यायचं नाही. याच्यातून हे संघटन तुमचं वाढत जातं. कदाचित तसं घडत गेलं असावं, मी केलं असं मी म्हणणार नाही, पण तसं घडत गेलं असावं असं म्हणता येईल. औरंगाबादची साहित्य परिषद हे डौलानं उभी आहे सर. यशवंतराव नाट्य सभागृह आहे, आणि नवीन इमारत आता उभी राहते आहे सर, की एक वेगळी भूमिका त्याच्या पाठीमागे. मला तर असं वाटतं की ठाले पाटील सर नसते तर कदाचित जे इतर साहित्य परिषद आहेत तशी भूमिका महाराष्ट्राची झाली असते सर. ते काम करायला रसाळांनी आणलं, ते माझ्यासोबत होते, डॉक्टर कोतापल्ले माझ्यासोबत होते, आम्ही सगळे मिळूनच करायचो, एकत्रितपणानंच आम्ही काम करायचो. रसाळांचं मार्गदर्शन बहुमूल्य अशा प्रकारचं त्यांच्या अनुभवातून ते दीर्घकाळ साहित्य परिषद चालवत होते, ते आम्ही पाहत होतो, ते आम्हाला पाहायला मिळालं. आपोआपच माणसानं पाहिलं की तो शिकतो. काही गोष्टी आपोआपच तुमच्याला येतात, तुम्हाला त्या कराव्याशा वाटतात, त्यांनी केलं त्यांच्यापेक्षा सुद्धा वेगळं करावंसं वाटतं. ते कसं करता येईल याच्यासाठी आपल्या मित्रांशी चर्चा करता येते. अनेक मित्र मला या क्षेत्रामध्ये मिळाले, त्यांच्याशी वेळोवेळी मी चर्चा केली, त्यातून हे सगळं घडत गेलं. आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं असेल किंवा नियमितपणानं मराठवाडा साहित्य संमेलन जी बंद पडलेली होती किंवा मधून होत होती, ती संमेलनं नियमित करण्यामध्ये मी अध्यक्ष झालो. त्याच वेळेला मला असं वाटलं की आपल्या खेड्यापाड्यामध्ये मोठा वर्ग नव्यानं आता शिक्षण घेतोय, त्यालासुद्धा कुठेतरी व्यक्त व्हावंसं वाटतं, त्याच्यापर्यंत त्याला हे व्यासपीठ आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण बाहेर जायला पाहिजे, शहराच्या बाहेर जी 3-4 शहरं मराठवाड्यातली होती त्याच्याही बाहेर कुठेतरी जाऊन तिथल्या लेखकापर्यंत आपण गेलो, तिथल्या वाचकांपर्यंत आपण गेलो तर ज्याला कोणाला काही त्यातून घ्यायचं आहे तो घेईल, आणि त्याला त्याचा लाभ होऊ शकेल, त्याला हे व्यासपीठ आपण दिलं पाहिजे. हा एक विचार कदाचित मी जिथून आलो
त्याच्यामुळं कदाचित तो त्याला मला प्रकर्षानं तो जाणवला असावा आणि त्या विचारानं संबंध मराठवाडा साहित्य परिषदेची पुढची जी रचना आहे ती केली आणि रेंगाळलेलं काम होतं यशवंतराव चव्हाणांचं. कारण महानोरांनी त्याची घोषणा केलेली होती. थोडं काम होतं आणि 15-एक वर्ष ते तसंच पडलं. ते आता होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्यावेळेला मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की आता हे नाट्यगृह झालं पाहिजे आणि हे तुझ्याच काळात झालं तर होईल, नाही तर पुन्हा कधीच होणार नाही असं मी एका भाषणात म्हणालो होतो. आजही मी त्या भूमिकेवर ठाम आहे की होईल नाही तर होणार नाही. आणि त्यामुळं मी आणखी मधुकरराव मुळे वगैरे यांना भेटून त्यांना परिषदेत यायला लावून त्यांना गळ घालून आणि त्यांनी खूप लक्ष घातलं त्याच्यामध्ये आणि नाट्यगृह एकदाचं पूर्ण झालं. आणि एक यशवंतरावांच्या नावाचं, ज्यांनी यशवंतरावला एक व्यापक अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राला ज्यांनी दिली, सगळ्या दृष्टीनं महाराष्ट्राची मांडणी, व्यावसायिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, कला निर्मितीची असेल, वाङ्मयाची असेल, भाषेची असेल, पर्यावरणाची असेल, सगळ्या प्रकारची मांडणी ही यशवंतरावांनी करून ठेवलेली होती. आणि म्हणून त्यांचं काही एक या महाराष्ट्रावर आणि विशेषतः मराठवाड्यावर ज्यांनी विद्यापीठ दिलं आपल्याला, या लोकांची अडचण लक्षात घेऊन आणि इतकी वर्ष 250 वर्ष हा पिचलेला समाज याला दिलं पाहिजे, या वेगळ्या नजरेनं मराठवाड्याकडे ते पाहिजे आणि म्हणून त्यांचं कुठंतरी स्मारक झालं पाहिजे, जे अपुरं पडलेलं आहे. कारण इतर संस्था सांस्कृतिक क्षेत्रामधल्या काम करणाऱ्या किंवा भाषिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इतर संस्था यशवंतरावांचं स्मारक करणार नाहीत. हे केलं तर मराठवाडा साहित्य परिषदच करील. आणि झालं तर ते आता इतके दिवस पडलेलं आहे, करून पाहिलं पण झालं नाही. झालं तर फक्त आपण केलं तरच होईल, नाही तर होणार नाही. म्हणून त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून यशवंतरावांच्या नावाचं ते नाट्यगृह पूर्ण केलं आणि मराठवाडा संमेलनं जी बंद पडलेली होती ती नियमितपणानं सुरू केली. आज तागायत ती सुरू आहेत. 20व्या संमेलनापासून मी संमेलनं घेतो. 43 म्हणजे 23 संमेलनं मी घेतलेली. क्या बात आहे सर. एक मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ याच्यावर गेले 35 वर्ष तुम्ही सातत्याने काम करत आहात. एक सगळ्यात महत्त्वाचं होतं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर गंगाधर पानतावणे सर 3 वेळा पराभूत झाले होते. त्यांना तुम्ही विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केलं होतं सर. या पाठीमागची काय पार्श्वभूमी? कारण सांगता येणं म्हटलं तर शक्य आहे, म्हटलं तर नाही. गंगाधर पानतावणे हे 3 वेळेला पराभूत झाले ही गोष्ट खरी आहे. तिचा उल्लेख मी केला ती गोष्ट सुद्धा खरी आहे. आणि त्यांना अध्यक्ष करताना त्यांचा हा जो 3 वेळा झालेला पराभव आहे, हा पराभव सुद्धा माझ्या लक्षात होता, ही पण गोष्ट खरी आहे. मला स्वतःला असं वाटलं त्यावेळेला की दलित साहित्याच्या क्षेत्रामध्ये नव्यानं एक प्रवाह ज्यांनी जोरकसपणानं, म्हणजे नुसता त्याचा परिचयच करून दिला पानतावण्यांनी दलित साहित्याच्या प्रवाहाचा असं नाही, जो नव्यानं सुरू झालेला उगम झालेला होता तो मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात किंवा मराठवाड्याच्या परिसरामध्ये, औरंगाबादच्या परिसरामध्ये ही चळवळ सुरू झाली. नंतर महाराष्ट्राला मिळालेली, आपणच सुरू केलेली, आपल्या म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांनी ती चळवळ सुरू केलेली. तेव्हा त्याला एक व्यासपीठ मिळवून देणारा अभ्यासक गंगाधर पानतावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळू शकलं नाही. ते चुकीच्या वेळेला उभे राहिले हे आम्हाला कळत होतं. त्यांनी उभं राहायला नको होतं पण ते राहिले 3 वेळेला. आणि 3 वेळेला ते खूप फरकानं पराभूत झाले. म्हणजे फरकसुद्धा असा जवळचा नव्हता, खूप फरकानं पराभूत झाले. ही सल होती की हे काही बरोबर नाही. एकदा झाले, 2दा झाले. असं फक्त याच्यापूर्वी चिमवी जोशींच्या बाबतीतच झालेलं होतं. चिमवी जोशी विनोदी लेखक, मोठा विनोदकार, चिमवी जोशी महाराष्ट्राचं लाडकं त्या काळातलं व्यक्तिमत्व, त्यांचा 3दा पराभव झाला आणि शेवटी त्यांनी नाच सोडून दिला. तसं पानतावण्यांचं झालेलं होतं. आणि म्हणून संधी आली, ती माझ्या हातामध्ये होती. तेव्हा मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतो. सगळी वर्तमानपत्र आणि तथाकथित काही मोठे साहित्यिक किंवा तथाकथित शब्द आपण बाजूला काढू, काही साहित्यिक हे विरोधामध्ये बोलत होते आणि टीका करत होते. अशा वेळेला पानतावण्यांना अध्यक्ष करून यांची तोंड बंद केली पाहिजे.
यांची तोंड बंद केली पाहिजे असा एक विचार माझ्या मनामध्ये आला आणि तो नीटपणानं मांडून महामंडळाच्या बैठकीमध्ये तो एकमतानं, एकही मत विरोधात नाही, एकमतानं तो मंजूर करून घेऊन पानतावण्यांना अध्यक्ष केलेलं होतं. आणि एका अर्थानं तो जो त्यांचा 3 वेळेचा जो पराभव होता तो पराभव पुसून टाकण्याचं काम केलेलं होतं. त्यामध्ये त्याच्या पाठीमागं जाणीवपूर्वकता माझी होती. जाणीवपूर्वकच ती गोष्ट केलेली होती. हे पहिल्यांदा मी तुमच्यासमोर कबूल करतो. म्हणूनच तर महाराष्ट्रात नव्हे की भारतात चर्चा असते साहित्याच्या संदर्भामध्ये की ठाले पाटील सर एकदा ठरवलं की ते कोणाचंच ऐकत नाही, ठरलं की ठरलं. त्याचं कारण असं आहे की मी एक तर खोटं बोलत नाही. तुम्ही एकदा माझं चुकलंही असेल तर मी कबूल करतो. कारण खोटं बोलून आपल्यावरचं झंझट काढून फेकणं हे मला मान्य नाही. हो, हे मी केलेलं आहे आणि माझं चुकलं असेल तर चूक मला मान्य आहे. पण ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की हे आहेत, हे उमेदवार आहेत आणि हे माझ्याकडे आलेले आहेत आणि मला पाठिंबा त्या म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतर मी शब्द कधीच माघार घेत नाही. मग त्यांचा पराभव उद्या जा, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे, संपूर्ण प्रयत्न करायचे. आणि मला असं आठवतं की मी जेव्हा जेव्हा शब्द दिले तेव्हा एखाद दुसरा अपवाद वगळता अपयश माझ्या पदरात पडलं नाही. शासनाच्या बाबतीत ते फक्त पडलं, बाकी कधीही पडलेलं नाही आहे. ते सगळे उमेदवार विजयी झाले. कारण शब्द दिला तो शब्द अखेरपर्यंत शासनाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी पाळलेला होता आणि फार कमी फरकानं ते पडले. सगळे लोक त्यांच्या विरोधात गेले, त्याला वेगळी कारणं होती. ती कारणं इथं उघडपणानं बोलणं बरोबर नाही, कारण आपल्याकडे सगळी जातीय वितुष्ट अमकं तमकं हे सगळंच फार मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून ते मी मुद्दाम या ठिकाणी बोलणार नाही. पण मी शासनाला शब्द दिला. अनेक लोक मला सांगायचे की तुम्ही असं करू नका, पण मी शब्द दिलेला आहे. माझ्या शब्दाखातर तो उभा राहिलेला आहे. माझा पाठिंबा त्यांना आहे, शेवटपर्यंत राहील आणि शेवटपर्यंत मी तो पाठिंबा ठेवला. ते पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर तो थोडे दिवस थांबा म्हटलं. 4-5 वर्षे गेली आणि नंतर उदगीरच्या साहित्य संमेलनाच्या वेळेस त्यांना बिनविरोध निवडून आणलं. तेव्हा मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतो. या बिनविरोध आणण्याच्या वेळेस सुद्धा मी अध्यक्ष होतो. सर्व जाती जमातीचं लेखन करतात लोक, मराठीमध्ये लेखन करतात. मुस्लिम साहित्य प्रवाह वेगळा निर्माण झालेला आहे मराठी साहित्याचा. तर डॉक्टर युमा पठाण किमान एक अध्यक्ष होऊ शकले, पण इतके ख्रिश्चन लेखन करतायत 16व्या शतकापासून ख्रिश्चन मराठीत लेखन करतायत. मोठे मोठे लेखक त्यांच्यामध्ये झाले, त्यांच्या एकही अध्यक्ष आजपर्यंत झालेला नाही. आणि म्हणून ख्रिश्चन अध्यक्ष केला पाहिजे ही भूमिका मी उस्मानाबादच्या संमेलनात मी अध्यक्ष होतो, भूमिका घेतली आणि त्यांना ही बिनविरोध अध्यक्ष केलेलं होतं. त्याचे मला परिणाम सगळा ब्राह्मण महासंघ माझ्यावर तो तुटून पडलेला होता आणि काय वाटेल ते धिंगाणा त्यांनी घातला. त्याला मी तोंड दिलं, त्यांचा बंदोबस्त केला, त्यांच्या विरोधात लिहिलं आणि ते संमेलन घेऊन दाखवलं. कदाचित अपयशही आलं असतं, नाही असं नाही, अपयश येऊ शकतं, पण भूमिका तुमची निर्मळ पाहिजे आणि मी ती कायम स्पष्ट ठेवली, निर्मळ ठेवली, शब्दाला जागत राहिलो. म्हणून या काही गोष्टी माझ्या नावावर जमा झाल्या, मी केल्या असं मी म्हणणार नाही. माझे सहकारी माझ्यासोबत होते, मी एकटा नसतो, कारण तुमच्याबरोबर अनेक लोक असतात, समाजही असतो, कळत नकळत समाजसुद्धा तुमच्याबरोबर असतो. आणि काही नसेल, काही तुमचे विरोधक असू शकतात, पण मोठ्या प्रमाणात समाज तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमच्या पाठीमागं असतो. फक्त तो बोलत नाही, तो बोलत नसतो, तो मुका असतो, पण तो आपल्यासोबत असतो. आणि म्हणून त्यांच्यामुळं हे सगळं झालं, माझ्यामुळं झालेलं नाही असं मी मानतो. सर, मी आता आपण ही चर्चा शेवटच्या याच्याकडे घेऊन जात आहोत की तुम्ही 6 वर्षे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळेस अनेक साहित्यिक आणि पत्रकार तुम्हाला प्रश्न नेहमी करायचे की अनुराधाताई पाटील ह्या खरोखरच वेगळ्या लेखिका आहेत सर, कवयित्री आहेत, त्यांची स्वतःची ओळख आहे. अजून अनेक लोकांना ठाले पाटलां सरांचं निश्चित साहित्य माहीत नाही सर, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. पण ज्यावेळेस त्यांनाही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करा म्हणायची वेळ तुमच्याकडे यायची, काही शिफारशी यायच्या, त्यावेळेस तुम्ही म्हणायचे की मी अध्यक्ष असतेपर्यंत हे नाव काढायचं नाही. एक प्रकारचे मला वाटतंय की मॅडमवर अन्याय झाला आहे असं वाटतं. अन्याय झाला नाही, तुमची नैतिकता नावाची एक गोष्ट असते की नाही समाजात वावरताना. तुम्ही तुमच्या घरातली व्यक्ती किती मोठी असेल त्या क्षेत्रातली, पण तुम्ही त्या व्यक्तीचं नाव पुढे केल्यानंतर इतर समाजामध्ये सुमार दर्जाचे जे काही लोक असतात ते सुद्धा तुम्हाला नाव ठेवू शकतात
की त्यांच्यामुळं ती झाली. त्यांची बायको आहे म्हणून ते अध्यक्ष झाले. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ते प्रस्ताव आले तेव्हा मी सांगितलं की जोपर्यंत मी अध्यक्षच केवळ नव्हे तर मी साहित्य महामंडळाचा सदस्य आहे तोपर्यंत अनुराधा पाटील यांच्या नावाची चर्चा करायची नाही. त्या तुम्हाला संमती देणार नाही, कारण संमती असल्याशिवाय तर तुम्हाला कोणी अध्यक्ष होतच नाही. त्या तुम्हाला देणार नाही ह्या. आणि ती खरी गोष्ट आहे की त्यांनी दिलीच नसती. आणि हे एक त्याच्या पाठीमागचं कारण होतं, कारण आपण बाईंनाही कुठं जायचं नाही, त्यांनाही कुठं आपण अध्यक्ष व्हावं वगैरे हे त्यांना वाटत नाही. कारण मिरवणे नावाचा जो प्रकार आहे त्याच्यापासून त्या स्वतःला फार अलिप्त ठेवतात. तिला सगळे सन्मान मिळाले. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांच्या मध्ये भारतीय पातळीवर सगळ्या प्रकारचे सन्मान अनुराधा पाटलांना जे मिळाले कवींमध्ये ते इतर कोण्या कवीला मिळालेले नाही. आणखी काय पाहिजे तुम्हाला? आत्ता परवा 2 महिन्यापूर्वी ओरिसा सरकारनं तिचा सत्कार केला. साहित्य अकादमीचा पुरस्कार तिला मिळाला. महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार जीवन गौरव आहे तो 19 मध्ये तिला मिळाला. आतापर्यंत 12-13 लोकांना ते मिळाले. 10वी ती होती, 10वा तिला मिळाला. तेव्हा त्यांना मिळत नाही असं नाही, त्यांना त्यांच्या लेखनाच्या कर्तृत्वावर जे मिळतं ते मिळतं. अध्यक्षपदात असं काय पडलं? कदाचित, आता मी नाही, कदाचित याच्या पुढे जर खरोखर त्या लोकांना खरोखर ते नाव आणत होते का नाटक करत होते हेही आपल्याला कळेल. कदाचित आता मी नाही आहे तेव्हा करा चर्चा, आणायचं तर ते आणू शकतात, त्यांना आणायचं. पण माझं समजूत अशी आहे की त्यांची प्रकृती नाही, अनुराधा पाटील यांची ती प्रकृती नाही की आपण अध्यक्ष व्हावं, आपण इकडे जावं, आपण तिकडे जावं, ही त्यांची प्रकृती नाही. आणि म्हणून ते सतत नकार देतात. सर, तुम्हाला नाही का वाटलं कधी की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जो त्या प्रक्रियेत येतो स्वतः कसं होईल तो? हे तर मोठी त्या अनैतिकतेपेक्षाही फार मोठी अनैतिकता आहे. ते शक्यच नाही. तो मुद्दाच उपस्थित होत नाही. कार्यकर्त्यांना होऊ नये, कार्यकर्त्यांना काम करावं, दुसऱ्यांच्यासाठी आपण काम करावं, आपल्यासाठी काम करू नये. तुम्हाला मिळतं. हे बघा, कालांतरानं जर वाटलं की काही द्यावं त्याला तर देतो. परवा महाराष्ट्र शासनानं माझा सन्मान केला, हे त्याचंच आहे असं समजायचं आपण. विद्यापीठ संस्थेनं सुद्धा तुम्हाला मला मराठवाडा केला, त्याने विद्यापीठानं केला, आधी विद्यापीठानं केला. म्हणजे एका अर्थानं विद्यापीठानं ओळख करून दिली माझी शासनाला, असं म्हणायला पाहिजे. म्हणून विद्यापीठाचं कौतुकच केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो की तुमची सामाजिक कार्याची विंग ही विस्तारत आहे. बाकीचे संबंध जे आहे ते चालूच आहे, ते त्यामध्ये त्यांनी त्यांची उंची प्राप्त कधीच केलेली, पण ही सुद्धा कधीपासून स्थापनेपासून काम करतायत आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये संस्थेचं सामाजिक दायित्व जे आहे ते दायित्व कुठेतरी प्रकट होतं आणि हे करत राहिलं पाहिजे. तुमच्या अशा कामाला मी फार लहान माणूस आहे, पण मी शुभेच्छा देतो आणि मी तुमच्यासोबत आहे. कधीही माझी मदत मागा, आम्ही दोघंही देऊ. यामध्ये आमच्या प्राचार्य, आमच्या अधिष्ठाता मार्गदर्शक शेळके मॅडमची खूप महत्त्वाची भूमिका असते सर. कारण ही मुलाखत मला FM साठी घ्यायची होती, पण ते म्हणले नाही की ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही कर. म्हणजे खऱ्या अर्थाने एक व्हिजन असलेले माणसं या विद्यापीठामध्ये आहे सर. खऱ्या अर्थाने आपल्या हातून मराठी भाषेची आणि साहित्याची सेवा भविष्यात दीर्घकाळ होत राहो, यासाठी आपणास दीर्घ आयुष्य लाभो सर, आपलं आरोग्य चांगलं राहो आणि एकंदरीत शतक साजरं करायचं आम्हाला संधी मिळावं, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटचा प्रश्न विचारतो सर की आमच्यासारख्या नवोदित लेखकासाठी तुमचा काय संदेश असेल? नवोदित लेखकाने काय लिहावं आणि काय लिहू नये हे जेव्हा हातामध्ये पडतं त्यावेळेला ते वाचल्यानंतर किंवा चालल्यानंतर मी स्पष्टपणानं बोलतो आणि त्याचा अपेक्षाभंग होतो. कारण तो येतो त्याच्या पाठीवर थाप मारावी या अपेक्षेनं. आणि अपेक्षाभंग याच्यासाठी होतो की अजून तुला प्राथमिकही कळत नाही, तुला खूप कष्ट करायचे, तुला आधी लोकांचं वाचायचं आहे, लोकांचं नीट वाच, समजून घे आणि समजून घेतल्यानंतर त्याच्याशी तुझी तुलना कर की आपण जे लिहितो हे आणि हे याच्यात किती अंतर आहे, आपल्याला किती प्रवास करायचा आहे, कुठपर्यंत आपल्याला पोचायचं आहे याचा विचार कर. आणि मग तू जे लिहितो, लिहू नको असं नाही, तू लिही आणि मग तू ते लोकांसमोर आण. तोपर्यंत तू लोकांसमोर आणू नको, ते तुझ्याजवळ ठेव, तुझ्यापुरतं ठेव, तुझ्या मित्रांपुरतंच तू ते ठेव, तू लोकांच्या समोर ते आणू नको. लोकांच्या समोर आणल्यानंतर तुझा अपेक्षाभंग होईल, कारण तुझी दखलच कोणी घेणार. म्हणून आज
तरुण लेखक जे काही लिहितात